नमस्कार. भूमिकी रसोई या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण अगदी झटपट तयार होणारा, अगदी काही मिनिटात तयार होणारा भगर करणार आहोत. करायला अतिशय सोपं आहे, अगदी घरगुती साहित्यामध्ये आणि कमीत कमी साहित्यामध्ये तयार होतो. हा भगर तुम्ही उपवासासाठी तर खाऊच शकता, पण नाश्त्यामध्ये सुद्धा आपण हा खायला अगदी बेस्ट पर्याय आहे. चला तर मग लगेचच रेसिपी बघूया. तर भगर करण्याकरिता इथे मी जवळपास अर्धा ते पाऊण वाटी भगर घेतलं. आपल्याला भगरसाठी एक बटाटा लागणार आहे. एक बटाटा अगदी बारीक असा कट करून घेतला. फोडणीसाठी कढीपत्ता, मिरची आणि कोथिंबीर अर्धा ते पाऊण चम्मच, जिरं, शेंगदाणे आणि संध्या मीठ वापरलं आहे. जर तुम्हाला भगर उपवासासाठी करायचं नसेल, तर तुम्ही साधं मीठ घातलं तरी चालेल. लगेचच एका कढईमध्ये जवळपास अर्धा ते पाऊण वाटी तेल घालायचं. तेल अगदी हलकं गरम झालं किंवा अगदी मीडियम आचेवर आपल्याला तेल गरम करायचं आहे आणि त्या तेलामध्ये सुरुवातीला आपल्याला शेंगदाणे तळून काढायचं आहे. आता शेंगदाणे तळत असताना आपल्याला अगदी हाय फ्लेमवर जर तुम्ही तेल गरम केलं, तर खूप ते कडक होईल आणि शेंगदाणे अगदी पटकन करपणार. त्यामुळे अगदी मीडियम आचेवर तेल गरम करून आपल्याला शेंगदाणे छान फुटेपर्यंत तळायचे आहेत. अशा प्रकारे तळलेले शेंगदाणे साईडला काढून घेतलं. त्याच तेलामध्ये जिरं, कढीपत्ता आणि मिरची घालूया. आता मिरचीचं प्रमाण तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता. तुम्हाला भगर कितपत तिखट हवी आहे त्यानुसार मिरचीचा वापर करा. तर अशा प्रकारे मिरची आणि कढीपत्ता अगदी 2 ते 3 मिनिटं आपण परतून घेणार आहोत आणि नंतर यामध्ये आपण कट केलेला बटाटा घालणार आहोत. बटाट्याचं प्रमाण सुद्धा आवडीनुसार कमी जास्त करा. तुम्हाला भगर किती लोकांसाठी करायचं आहे त्यानुसार बटाट्याचा वापर तुम्ही करू शकता किंवा आवडीनुसार कमी जास्त केलं तरी चालेल. तर अशा प्रकारे बटाटा आपल्याला अगदी हलका ब्राऊन कलर येईपर्यंत किंवा हलका अगदी सोनेरी कलर होईपर्यंत, अगदी थोडा स्मूथ होईपर्यंत आपल्याला बटाटा तेलामध्ये शिजवायचा आहे आणि नंतर यामध्ये आपण मीठ घालणार आहोत. सांगितल्याप्रमाणे मीठ हा संध्या मीठ आहे. उपवासाचं भगर असल्यामुळेच मी संध्या मिठाचा वापर केलेला आहे आणि आपण या स्टेजला थोडं कमी मीठ वापरलं, जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही नंतर सुद्धा थोडं मीठ घालू शकता किंवा साधं मीठ वापरलं तरी चालेल. तर अशा प्रकारे थोडं बारीक चिरलेला कोथिंबीर घातला. आता बारीक चिरलेला कोथिंबीर ह्या स्टेजवर घालणं हा पूर्णपणे ऑप्शनल आहे. घातलं नाही घातलं तरी चालेल आणि नंतर आपण यामध्ये भगर घालणार आहोत. आता भगर मी जवळपास 2 ते 3 मिनिटं पाण्यामध्ये भिजत घालून ठेवला आणि नंतर आपल्याला हा भगर अगदी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवायचा आहे आणि नंतरच यामध्ये घालायचं आहे. तर अशा प्रकारे इथं भगर आणि बटाटे आपल्याला अगदी थोडे कोरडे होईपर्यंत किंवा यामधला पाणी आटेपर्यंत तेलामध्ये या सर्व वस्तू आपण 2 ते 3 मिनिटं परतणार आहोत आणि नंतरच यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. आता इथं तुम्ही बघू शकता भगर आणि बटाटे थोडे ड्राय झालेली आहे आणि या स्टेजवर आपल्याला गरम केलेला पाणी घालायचं आहे. आता गरम केलेला पाणी घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. पण गरम केलेला पाणी जर तुम्ही घातलं तर कुकिंग प्रोसेस ही थांबत नाही. आता गरम पाणी घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. घातलं नाही घातलं तरी चालेल. पण तुमच्याजवळ वेळ कमी आहे किंवा अगदी कमी वेळामध्ये तुम्हाला भगर बनवायचं आहे, तर तुम्ही या स्टेजला गरम पाणी घाला. त्यामुळे भगरला अगदी पटकन उकळी येते. आता इथं पाण्याचा वापर कसं करायचं, तर पाणी जवळपास मी 2 ते दीड वाटी पाणी घातलं सुरुवातीला. आता पाण्याचा इथं मी असा प्रमाण घेतलेला नाही आहे किंवा कुठलाही मेजरमेंट घेतलेला नाही आहे. आवश्यकतेनुसार मी पाणी घातलं. तुम्हाला जर वाटत असेल, तर तुम्ही नंतर सुद्धा पाणी घालू शकता. आता इथं तुम्ही बघू शकता अगदी हलका पुन्हा पाणी आहे. पूर्णपणे आपल्याला हा भगर ड्राय होईपर्यंत शिजवायचा आहे. आता भगर शिजवत असताना तुम्हाला भगर कशाप्रकारे खायचा आहे, जसा की तो अगदी खूप जास्त प्रमाणात भातासारखा मोकळा हवा आहे किंवा अगदी थोडासा खिरीसारखा पातळ हवा आहे किंवा उपम्यासारखा हलका पातळ हवा आहे, त्यानुसार तुम्ही पाण्याचा वापर कमी जास्त करू शकता. तर अशा प्रकारे इथं तुम्ही बघू शकता सर्व जिन्नस छान शिजलेली आहे. आलू अगदी मस्त मऊसूत झालेला आहे. भगर पण छान शिजलेला आहे आणि या स्टेजवर मी कोथिंबीर घालणार आहे. कोथिंबीर घातल्यानंतर लगेचच आपण जे तळून ठेवलेले शेंगदाणे आहे, हे सुद्धा घातलं. शेंगदाणे मागून घालण्याचा हाच कारण, की शेंगदाणा जेव्हा आपण पाणी घालतो भगरला, तेव्हा ते शेंगदाणे अगदी नरम पडून जातात. त्यामुळे आपल्याला अगदी सर्वात शेवट भगर झाल्यानंतर शेंगदाणे घालायचे आहे. तर अशा प्रकारे अगदी झटपट काही क्षणातच किंवा काही मिनिटातच इथं आपला मस्त असा चटपटीत
भगर तयार झालेला आहे. अगदी उपवासासाठी तर बेस्ट आहेच आणि नाश्त्यासाठी खाल्लं तरी पण चालेल. तर अशा प्रकारे अगदी झटपट तयार केलेला हा भगर तुम्हाला कसा वाटला मला ते कमेंट करून नक्की सांगा आणि भगर करण्याची पद्धत तुमची काय आहे ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.